बांगो बांग, अरे बाप रे, झुम बराबर झुम शराबी, त्याच्या बरोबर आपली खराबी. 5-5 तास 6-6 तास लग्न लेट लागायला लागेल. दुपारचं लग्न संध्याकाळी लागतं. 5ला लागल्यावर असं वाटतं काय पोरांनी वेळेत लग्न लावलं. अरे बापरे, गोरज मुहूर्त फार चांगला पाळलो, 5ला लावलं. हे 12चं आहे म्हणे, 12चं 5ला लागतंय. ते आयत ठेवत नाही पोरांना, आयत खायला देत नाही. काही पिढी अशी खाऊ नाही. अहो शिव्या द्यायला लागलं त्यांच्या दुकानात कोणीतरी सहन करतात, पण कष्ट करायला शिकवतात पोरांना. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो, 30. पण लहानाचा मोठा झालो, कधी रोडवर भांडण पाहिलं नाही वो, कधीच नाही. की भावकीतली कोर्टात केस गेली, खूपच मॅटर वाढलं नाही. अहो शिव्या द्यायला लागला एखादा, ते छोटस पोरग गल्ल्यावर बसलेलं असलं, ते बापाला सांगतं, बाबा पप्पा ये मेरे को गाली दे रहा, पप्पा ये गाली दे रहा मेरे को. तरी त्याचा बाप म्हणतो देन दे. पप्पा ये गाली दे रहा, अबे देन दे ना बे, उसका खेत है ना देवशी के बाहर रोड पे 2 एकड़ रुकना, जरा पेट्रोल पंप डालना उसमें, 2 साल में तो बेचता हो. दूरदृष्टी. आपली भावकी मारामारीलाच कामाला येते. का तुमच्या भावकीतल्या त्या तुमच्या पुतण्याला शिवे दिले, हा ताटक काढ. का रे 10 लाख रुपये कर्ज झालत त्याच्यावर, तेव्हा नाही आठवली गड्या भावकी. त्याची पोरगी लग्नावर होती रे, कर्ज काढायला गेला तो सावकाराकडे, तुझं बरं चाललं होतं. नाही लाख रुपये द्यावे वाटले त्याला त्याच्या पोरीच्या लग्नाला. लेखा तुझ्याच तो कोळातली होती. मारामारी करायला भावकी आठवते, कोणाला मदत करायला भावकी आपल्याला आठवत नाही. विचार बदला. तो गोवरे ज्ञानोबारांनी जाग केलं आपल्याला. इथं मनुष्य स्वार्थी झाला. संत वाङ्मयाच्या विरोधातला प्रवास स्वार्थी जगाचा आहे. मार जिथे ज्ञानोबा आहे तुकोबरांचे विचार आहे, तो माणूस सर्वानुमते विचार करतो, सगळ्यांना समाविष्ट करून घेतो, आनंदाने समाविष्ट करून पुढे चालण्याचा मार्ग कर्मण करण्याचा प्रयत्न करतो. आयत घेत नाही तो, कष्टाने वेचतो, कष्टानेच सगळ्यांचा सांभाळ करतो. तुकोबरा म्हटले तसं परमार्थामध्ये सुद्धा माणसानं कष्टानं लाभ मिळवला पाहिजे. लवकर मिळालं ते लवकर संपत. कमी वेळेत जी माणसं श्रीमंत झाली त्यांची चेहरे तुमच्या नजरेला ठेवा. घामाचं पुरत नाही कलियुगात. देव शिकर ते तर अनितीच आहे. का हो कॉन्ट्रॅक्टर साहेब, 2 वर्ष झाले नाही तरी सिमेंटचा रोड खराब झाला तुमचा. सिमेंट चांगलं नव्हतं. 392 वर्ष झाले माझ्या राजाच्या किल्ल्याला राजा अजून दगड पडला नाही. तुम्हाला 2च वर्षात रोड चांगला बनवला. नुसतं सिमेंट चांगलं लागत नाही, नीतिमत्ता सुद्धा लागते. तसा कसा रोड बनेल राज्यात? कष्ट, जिद्द, चिकाटी, उमेद हे शब्द संपत चालले. परमार्थही कष्टाचाच आहे देव शिकर, आणि प्रपंचही कष्टाचाच आहे. प्रपंचात सुद्धा माणसाला सहज काही मिळू नये, आणि परमार्थात सुद्धा माणसाला सहज काही मिळू नये. सहज मिळालं त्याची किंमत राहत नाही, कळत नाही. सहज मोठे पण मिळालं टिकत नाही, कळत नाही त्याची किंमत. अहो बसने जाणाऱ्याला गाडीचं सुख कळतं. ज्याचा जन्मच गाडीत झाला त्याला काय गाडीचं सुख कळणार आहे? जो पायी चालतोय त्याला सायकलचं समाधान किती विचारलं तर कळेल ना. तसं तुकोबारे म्हटले, लाभ मिळवायचा आहे ना, प्रवास करून मिळवा. थकलेला जीव भागल्याचा तारू, शिनल्याची सावली. भुकेली आगाली प्रेम पान्हा, देव आधी भागू देतो, नंतर शिनवतो, आणि शिनला भागला की मग पाजतो. भुकेली आगाली प्रेम पान्हा, मग माय होतो. रडल्याशिवाय तुमची माझी आई सुद्धा आपल्याला पाजत नव्हती हो. रडलो तेव्हा कळायचं आईला. पोरग भुकेलं झालं त्याला काही द्यावं लागेल बाबा, तो देव आहे. तसा कसा देईल हाक दिल्याशिवाय, रडल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय? लाभ पाहिजे ना. तुम्ही जा, मी तुम्हाला ज्ञानोबारांकडे पाठवतो. तुकोबारे म्हटले तिथं लाभ मिळेल. बरं बरं बरं. मानवी जीवनाचा विचार 3 संगतीत केलेला आहे. नंबर 1 कुसंगती, नंबर 2 विसंगती, आणि नंबर 3 सतसंगती.
कुसंगती टाळावी लागते, विसंगती घडत राहते आणि सतसंगती करावी लागते, पर्याय नाही. कुसंग टाळावा लागेल. दुसंग सर्वथैव त्यज्यहा, तो त्याज्यावा लागेल, त्याला सोडावं लागेल. कावळ्यानं राजहंसाशी मैत्री करू नये. कावळ्याला जरी मोठेपण वाटत असलं राजहंसाबरोबर मैत्री करायला, तरी राजहंसाने समजदारपणात कावळ्याला उंबरठ्याच्या बाहेर ठेवावं. आपल्या घरात ते शोभत नाही. ते राजाचं घर आहे, त्याला कुठं घाण करावी कुठं बसावं याची अक्कल नाही. त्याच्याशी काय मैत्री करायची? कावळा आहे तो. होऊ नये पण झाली. शंडाची विराची कधी संगती होत नाही, गरीबाची श्रीमंताची कधी संगती होत नाही. झाली तर ती सुदामदेवासारखी भक्ती लागते, नाही तर होत नाही. अभक्ताची भक्ताची कधी संगती होत नाही. व्याघ्रावाडा गाय सापडली, अभक्त